वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा रावरे. आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण 7th स्टँडर्डची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 19ला सुरुवात करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, हाऊ आर साऊंड्स प्रोड्यूस कशा होतात, साऊंड प्रोड्यूस कशा होतात ते तुम्ही 6th स्टँडर्डचे चॅप्टर नंबर 13मधून याचा रेफरन्स घेऊ शकता. लर्निंग आउटकम्स काय आहे, कंडक्ट सिम्पल इन्व्हेस्टिगेशन्स टू सीक आन्सर्स टू क्युरीज. आणि चला सुरुवात करूया आपण. We hear different kinds of noises in our surroundings like birds chirping, vehicles honking, whistling, dog barking, firecrackers etc. तर आपण वेगवेगळ्या काइंडचे नॉइजेस म्हणजे आवाज ऐकतो आपल्या सराउंडिंग्समध्ये. चिमण्यांचा आवाज, पाखरांचा आवाज, कुत्रे भुंकण्याचा आवाज, फायर क्रॅकर्स फटाकड्यांचा आवाज, शिट्ट्यांचा आवाज, गाड्यांचा आवाज, डिफरंट काइंड्स ऑफ noises we are listening. Okay, the noise we hear in our surroundings is called a sound. आणि आपण जे आपल्या सराउंडिंगमध्ये जो आवाज ऐकतो त्याला साऊंड म्हणतात. Some sounds are loud and are heard easily, while some others are very soft and cannot be heard unless we listen attentively. Okay, तर काही साऊंड जे आहे ते मोठे असतात किंवा काही ऐकण्यासाठी, काही कशा असतात इझिली आपल्यापर्यंत येतात. म्हणजे जे मोठे साऊंड्स असतात लाऊडली म्हणजेच काय मोठ्याने जे बोलतात तर ते कशा आपल्याला इझिली आपल्यापर्यंत येतात, ऐकू येतात आपल्याला. पण काही जे सॉफ्ट असतात ते आपल्याला स्पष्ट ऐकू येत नाही अनलेस लिसन अटेंटिव्हली. ओके, वी लाईक सम साऊंड्स. ऑन द अदर हँड वी गेट अनॉइड बाय अदर साऊंड्स. आपल्याला काही आवाज ऐकायला आवडतात. On the other hand, we get annoyed by other sounds. Okay. On the other hand, we get annoyed by other sounds. काही आवाज ऐकायला आपल्याला खूप आवडतात, तर काही आवाजापासून आपण कसं असं अनोईंग मीन्स आपल्याला कंटाळा येतो ऐकायला, आपण थोडंसं इरिटेट होतं आपल्याला थोडंसं की ऐकू नाही वाटत ते आवाज. ओके, तर बघा हाऊ आर साऊंड प्रोड्यूस्ड. तर साऊंड प्रोड्यूस कसे होतात, ट्राय दिस. आता तुम्ही काय ट्राय करायचं बघा. फर्स्ट दिलं आहे त्यांनी, when a song is being played on radio or music system in the house, place your hand on its speaker. What do you feel? Put up the music. What do you feel now? Okay, त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही आता समजा एखादा म्हणजे मोबाईल घ्या किंवा एखादा स्पीकर घ्या, स्पीकरवर एखादं गाणं वाजवा आणि त्या गाण्याचा आवाज मोठ्याने करा आणि तुम्ही त्याच्यावर हात ठेवा. तर तुम्हाला काय फील होईल, तिथून थोडीशी हवा येण्याचा फील होईल ना, म्हणजे कोणीतरी बोलल्यासारखं फील होईल. आणि जर तुम्ही म्युझिक ऑफ केलं तर तुम्हाला काय फील होईल, तुम्हाला एकदम काहीच फील होणार नाही, म्हणजे हवा येणार नाही तिथे. त्यानंतर दुसरी दिली ॲक्टिव्हिटी, टेक अ रबर बँड अँड स्ट्रेच इट ॲज शोन इन पिक्चर. प्लग द स्ट्रेच बँड. तुम्ही काय करायचं, रबर बँड घ्यायचं, स्ट्रेच करायचं आणि काय करायचं, सोडून द्यायचं. तर काय होईल, व्हॉट डिड यू नोटीस. तर तुम्हाला काय नोटीस होईल, तर तो जो रबर बँड आहे त्याचा थोडासा आवाज येईल आणि तो कसं होईल, थोडासा डिस्टन्सवर जाऊन पडेल. तर तुम्हाला हे नोटीस होणार आहे, ते तुम्ही इथे लिहायचं आहे. तर बघा त्यानंतर काय आहे, द ऑब्जेक्ट्स दॅट प्रोड्यूस साऊंड शो अ सर्टन मुवमेंट. जे ऑब्जेक्ट्स म्हणजे काही ऑब्जेक्ट्स जे आहेत ते साऊंड प्रोड्यूस करतात, काही सर्टन मुवमेंट करतात. म्हणजेच काय, तुम्ही आत्ताच बघितलं, आपण जर एखादं रबर घेतलं तर तो असा रबरचा सपकन आवाज येतो ना, असा सूप असा आवाज येतो आणि तो काय होतं, थोड्याशा डिस्टन्सवर किंवा मुवमेंट म्हणूया आपण त्याला, काही मुवमेंट करतो तो. तर अशा प्रकारे काही ऑब्जेक्ट्स जे असतात ते काही साऊंड प्रोड्यूस करतात आणि काही मुवमेंटवर ते म्हणजे काही मुवमेंट करतात ते. दॅट इज दे हॅव सर्टन काइंड ऑफ मोशन्स. आणि म्हणून त्यांना काय असते, काही मोशन्स असते सर्टन काइंड ऑफ. दे ऑसिलेट्स रॅपिडली आणि ते रॅपिडली ऑसिलेट्स होतात. इन अदर वर्ड्स दे व्हायब्रेट आणि व्हायब्रेट होतात. आता आपण बघितलं स्प्रिंग घेतली किंवा स्प्रिंगचा आवाज पण कसा आहे, थोडासा तुम्ही आवाज आपल्याला ऐकू येणार नाही, एकदम सॉफ्ट आवाज असणार आहे तो आणि तो आवाज येतो आपल्याला, थोडासा आवाज येतो स्प्रिंगचा. आपण जर थोडीशी स्ट्रेच केली आणि सोडून दिली तर स्प्रिंगचा आवाजसुद्धा येतो आणि ती काही मुवमेंट पण करते. तर अशा प्रकारे तर ते व्हायब्रेट पण होतात. ओके, द व्हायब्रेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड. आणि ऑब्जेक्टचं व्हायब्रेशन होणं हे साऊंडच्या प्रोडक्शनसाठी नेसेसरी आहे. म्हणजेच जर व्हायब्रेशन झालं तरच साऊंड येणार आहे त्या ऑब्जेक्टचा. ओके, ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स द साऊंड इज हेअर्ड. जसं जसं ऑब्जेक्ट व्हायब्रेट होणार आहे त्याचा साऊंड आपल्याला ऐकू येणार आहे. वेन द व्हायब्रेशन स्टॉप्स, जसं जसं व्हायब्रेशन स्टॉप्स होणार आहे द साऊंड ऑल्सो स्टॉप्स. ओके, द ऑब्जेक्ट्स ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्यूस्ड इज कॉल्ड ॲज द सोर्स ऑफ दॅट साऊंड. ओके, म्हणजेच काय, द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्यूस, म्हणजे ज्या ऑब्जेक्टपासून साऊंड हा प्रोड्यूस होतो त्यालाच काय म्हणतात, सोर्स ऑफ दॅट साऊंड. म्हणजे साऊंडचं प्रोड्यूस होतं किंवा साऊंडचं फॉर्मेशन होतं त्या ऑब्जेक्टपासून, म्हणजेच त्या ऑब्जेक्टला काय म्हणायचं आपण, सोर्स ऑफ दॅट साऊंड.
तर बघा, लेट्स प्रॅक्टिस. आपल्याला इथे काही प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर आपण वन बाय वन बघूया. पहिला आहे फर्स्ट, इफ अ मेटल प्लेट्स fall on the floor, sound is produced. What do we do to stop this sound, and what happens when we do this experiment and write the observations. तर ते काय म्हटले आहे, आपण एखादी मेटल प्लेट घ्या. आपण मेटल प्लेट किचन रूममध्ये मेटल प्लेट असतात, तर त्या आपण घ्यायची एखादी मेटल प्लेट आणि ती काय करायची, आपण फरशीवर खाली पाडायची आहे. त्याने काय होणार आहे, साऊंड तयार होणार आहे तिथे. व्हॉट डू यू डू टू स्टॉप दिस साऊंड, आपण साऊंड स्टॉप करण्यासाठी काय करणार आहे ते विचारलं त्यांनी. आणि व्हॉट हॅपन्स वेन वी डू इट, आणि ज्यावेळेस आपण करू ते क्रिया त्यावेळेस काय होणार आहे. आणि हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी करा आणि त्याचं ऑब्झर्वेशन राईट करा. तर काय होणार आहे, आपण जर प्लेट खाली पडली असेल आपल्याकडून आणि आपण त्याचं साऊंड स्टॉप करण्यासाठी आपण काय करणार आहे, त्याला हात लावणार आहे, किंवा आपण ते भांडं जे आहे पडल्यावर थोडंसं उड्या मारतं, टन 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 असा आवाज येतो. मग आपण काय करणार, त्याला हात लावून स्टॉप करणार आहे. मग काय होणार आहे, आवाज कमी होणार आहे. म्हणजेच काय त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही काय करणार. मग फर्स्ट तुम्ही म्हणणार, म्हणजे तुम्ही हात लावणार त्या भांड्याला आवाज बंद करण्यासाठी, आणि त्यावेळेस काय होणार, आवाज बंद होणार. व्हॉट हॅपन्स वेन वी डू इट, काय होणार, आवाज बंद होणार. नॉईज इज पॉज किंवा साऊंड इज स्टॉप. अँड डू दिस एक्सपेरिमेंट अँड राईट द ऑब्झर्वेशन. अशा प्रकारे तुम्ही ऑब्झर्वेशन राईट करायचं आहे. सेकंड आहे, स्प्रेड सम sawdust or mustard seeds or sand on the diaphragm of the table or on the plate as shown in picture. Knock on the diaphragm lightly with a finger. तर त्यांनी आता बघा काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत ह्या डायग्रामवर. व्हॉट डू यू सी हॅपनिंग सो लॉंग ॲज द टेबल मेक्स अ साऊंड. तर बघा, एक सिम्पलचा एक्सपेरिमेंट त्यांनी सांगितला आहे. तुम्हाला इथे काय दिसतंय बघा, इथे एक ताटली दिसती. त्या ताटलीवर त्यांनी काय केलेलं आहे, काही मस्टर्ड सीड्स असतात ना, म्हणजे मोहरी म्हणतो आपण त्याला, मोहरी टाकलेली आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, किंवा इकडे काय दिलेलं आहे, सॉडस्ट म्हटलेलं आहे त्यांनी. काही डस्ट पार्टिकल्स असतील याच्यावर, धूळ खात पडलेलं एखादा असेल त्याच्यावर डस्ट पार्टिकल्स असतील. तर त्यांनी इथं काय दिसतंय आपल्याला, हे तबला दिसतोय, तर त्या तबल्यावर आहेत डस्ट पार्टिकल. मग आपण जर असं वाजवलं, असं एक थोडासा तुम्ही असं एक थोडासा टच करा त्याला, काय होणार आहे, ते जे पार्टिकल्स आहेत ते काय होणार आहे, त्यांची मुवमेंट सुरू होणार आहे. ते उड्या मारायला लागणार आहेत. मग व्हॉट डू यू सी वेन सी हॅपनिंग सो लॉंग ॲज द टेबल मेक्स अ साऊंड. ज्यावेळेस टेबल साऊंड करायला लागणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, काय दिसणार आहे आपल्याला, तर ते जे मस्टर्ड सीड्स आहेत ते काय होणार आहे, मुवमेंट करायला लागणार आहे. त्यानंतर पुढचं आहे, व्हॉट हॅपन्स वेन द साऊंड स्टॉप. आणि ज्यावेळेस साऊंड स्टॉप करू त्यावेळेस काय होणार आहे, तर ते जे मुवमेंट करणारे जे मस्टर्ड सीड्स आहेत ते काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. त्यानंतर थर्ड आहे, व्हॉट इज इट दॅट व्हायब्रेट्स वेन दीज साऊंड्स आर प्रोड्यूस्ड. तर बघा, आपल्याला त्यांनी काही दिलेले आहेत, त्यांचे साऊंड जर प्रोड्यूस झाले तर आपल्याला काय म्हणजे व्हॉट इज इट दॅट व्हायब्रेट्स. जर खालील जे ऑब्जेक्ट्स आहेत ते व्हायब्रेट झाले तर कसा साऊंड प्रोड्यूस होणार आहे आणि ते कसे व्हायब्रेट होणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, साऊंड ऑफ सितार. सितारचा जो साऊंड वाजवला आपण, सितार म्हणजेच काय, लांब, ते एक वाद्य आहे वाजवण्याचं, एक लांब लचक असं एक वाद्य असतं, तर ते आपण वाजवलं सितार. तर आपण त्याची तार एक छेडली आपण, म्हणजे तार आपण एक वाजवली तर काय होणार आहे, इथे एक साऊंड प्रोड्यूस होणार आहे आणि व्हायब्रेशन होणार आहे, त्या तारेचं व्हायब्रेशन होणार आहे. ओके, व्हॉट इज दॅट व्हायब्रेट्स वेन दिस साऊंड्स आर प्रोड्यूस्ड. मग इथे काय होणार आहे, तुम्ही सांगायचं की आपण त्याची तार वाजवली किंवा एक तारेला टच केला तर तिथे काय होणार आहे, व्हायब्रेशन्स क्रिएट्स होणार आहे आणि ते काय होणार आहे, साऊंड प्रोड्यूस करणार आहेत. त्यानंतर साऊंड ऑफ बेल आपण डोरबेल म्हणतो, किंवा एखादी मंदिरातली घंटा वगैरे म्हटलं आपण, तर ती जर वाजवली आपण तर काय होणार आहे, तिथे पण काय होणार आहे, व्हायब्रेशन्स तयार होणार आहेत. आणि तो जो आतमधला जो राऊंड शेपचा जो काय म्हणतो आपण त्याला, पेंड्युलम जो असतो तो काय होणार आहे, टन 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 होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तिथे पण काय होणार आहे, व्हायब्रेशन्स क्रिएट होणार आहे आणि तिथे आवाज येणार आहे.
त्यानंतर बघा साऊंड ऑफ सॉसर दॅट ब्रेक्स ऑन फॉलिंग डाऊन. बघा आपण बशी घेतली, बशी जर खाली पडली आपल्याकडनं तर काय होणार आहे, तिथे पण एक साऊंड तयार होणार आहे, कचकच कचकच असा आवाज होणार आहे फुटल्याचा. त्यानंतर वॉटर ड्रॉप्स फ्रॉम द टॅप. टॅपमधून आपण नळामधून पाणी जर पडत असलं तर टुपुक टुपुक असा आवाज येणार आहे. तर बघा चौथा आहे ॲज शोन इन द पिक्चर, टेक अ पॉट फिल्ड विथ द वॉटर, स्ट्राईक इट लाईटली ऑन इट्स रिम अँड व्हॉट डू यू सी. तर बघा त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही एक पॉट घ्या, तो पाण्याने भरवा आणि त्याला लाईटली काय करा, फिरवा किंवा रिम करा, म्हणजेच काय फिरवतोय आपण त्याला. तर मग तुम्हाला काय बघायला भेटणार आहे तिथे, फिरवणार नाही आपण त्याला, सॉरी, आपण काय करणार आहे त्या भांड्याला, त्याचे जे रिम आहेत म्हणजे कडा ज्या आहेत त्याला काय करणार आहेत, चमच्याने किंवा एखाद्या दुसऱ्या वस्तूने काय करणार आपण त्याला थोडासा स्ट्राईक करणार आहे, म्हणजे एक वाजवणार आहेत आपण त्याला त्याच्या कडेला. तर काय तुम्हाला बघायला भेटतं, तुम्हाला असं व्हायब्रेशन्स क्रिएट होताना दिसतील तिथे, असा आवाज पण तुम्ही इमॅजिन करू शकता की तिथे कसा आवाज येईल. तर बघा असे पिक्चर तयार होतो तिथे. ओके, तर तुम्ही काय बघितलं ते तुम्ही इथे करायचं आहे. या तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटीज आहेत, माझ्यासाठी नाही, तर त्या तुम्ही करायच्या आहेत घरी ऑब्झर्व करून आणि मग राईट करायच्या आहेत. तर बघा पाचवा आहे व्हाय आर वेव्स फॉर्म्ड ऑन द वॉटर इन द पॉट. पॉटमध्ये वेव्स का तयार झाल्या, इथे जो आहे याच्यावरच आधारित क्वेश्चन विचारला आहे त्यांनी की व्हाय वेव्स फॉर्म्ड ऑन द वॉटर इन द पॉट. ज्या पॉटमध्ये जे वॉटर आहे त्याच्यावर वेव्स का तयार झाल्या, तर व्हायब्रेशनमुळे त्या वेव्स तयार झाल्या आणि व्हायब्रेशन त्याच्या ज्या रिमवर आपण स्ट्राईक केलं त्यामुळे काय होणार आहे, ते भांडं थोडंसं वाजणार आहे, त्यामुळे काय होणार आहे, त्यातलं जे वॉटर आहे ते थोडंसं मुवमेंट करायला लागणार आहे, त्यामुळे आपल्याला काय दिसणार आहे, तिथे वेव्स दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे ॲक्टिव्हिटी घरी करून बघायच्या आहेत. तर इथे आपली ॲक्टिव्हिटी संपलेली आहे. ॲक्टिव्हिटी 20 आपण लवकरच सुरू करणार आहेत. तर थँक्यू सो मच.